स्वयंसूचना अफर्मेशन म्हणजे काहीतरी निश्चित सुचवणे. कॉन्शियस माइंडने सबकॉन्शियस माइंडला ज्या सूचना दिलेल्या असतात त्याला प्रतिक्रिया सबकॉन्शियस माइंड देते. चेतन मनाने अवचेतन मनाला जे काही सांगितलेलं आहे तेच अवचेतन मन करत असते. तसे पाहिले तर सूचना यांना स्वतःचे असे काही सामर्थ्य नाही, स्वतःची अशी काही शक्ती नाही. पण जेव्हा याच सूचना हेच अफर्मेशन मानसिकरित्या स्वीकारले जातात तेव्हा त्यांना सामर्थ्य प्राप्त होते, शक्ती प्राप्त होते. ज्याप्रमाणे एखाद्या साधनाचा चुकीचा वापर हानिकारक होऊ शकतो व योग्य वापर फायदेशीर होऊ शकतो, त्याचप्रमाणे स्वयंसूचना किंवा अफर्मेशनचे असते. नमस्कार, मी चंचला बिले आज तुमच्याशी याच विषयावर बोलणार आहे. स्वयंसूचना, अफर्मेशन, स्वयंसूचनांचे प्रकार, स्वयंसूचना का कराव्यात, स्वयंसूचन कधी व केव्हा करावेत, हे 3 मुद्दे आज मी तुमच्याशी बोलणार आहे. पहिला मुद्दा, स्वयंसूचनांचे प्रकार. स्वयंसूचन हे 2 प्रकारे होते. एक आहे सकारात्मक आणि दुसरे आहे नकारात्मक. आता सकारात्मक स्वयंसूचन म्हणजे चेतन मनाद्वारे, कॉन्शियस माइंडद्वारे अचेतन मनाकडे, सबकॉन्शियस माइंडकडे अतिशय काळजीपूर्वक सूचना पाठवल्या जातात. या सूचना सकारात्मक स्वरूपाच्या असतात. त्या सबकॉन्शियस माइंडमध्ये झिरपत जातात. आता सकारात्मक सूचनांमध्ये काय अपेक्षित आहे तर अशा सूचना की ज्यामुळे तुमची प्रगती होईल, तुमचे आजार बरे होतील, तुम्हाला आनंद मिळेल, सुख मिळेल, तुम्हाला सतत प्रेरणा मिळेल. तर अशा प्रकारच्या सूचना या सकारात्मक सूचनांमध्ये, स्वयंसूचनांमध्ये येतात. उदाहरणार्थ, मी नेहमी यशस्वी होतो, मला नेहमीच संधी मिळते, मी नेहमीच आनंदी असतो, ही त्याची उदाहरणे आहेत. तुम्ही ज्या सूचना म्हणजे चेतन मन ज्या सूचना अचेतन मनाकडे पाठवतो त्या सूचनांना अनुकूल अशी प्रतिक्रिया हे सबकॉन्शियस माइंड देते. त्याला अनुकूल असा मार्ग हे सबकॉन्शियस माइंड दाखवते आणि त्यामुळे तुम्हाला जे पाहिजे त्या परिस्थितीला, त्या गोष्टीला तुमच्या जीवनामध्ये येण्याचा मार्ग सापडतो. सकारात्मक स्वयंसूचनांमध्ये, अफर्मेशनमध्ये तुम्ही सकारात्मक गोष्टींची, तुम्हाला पाहिजे असलेल्या गोष्टींची मागणी केल्यामुळे तुमचे सबकॉन्शियस माइंड तुमची ती मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू करते. दुसरा प्रकार आहे नकारात्मक स्वयंसूचना. नकारात्मक रूपात स्वयंसूचना म्हणजे मनाच्या सगळ्या प्रतिक्रियांमध्ये सर्वात जास्त विध्वंसक प्रकार आहे. कारण तुम्ही तुमच्या मनामध्ये स्वतःशी किंवा इतरांशी ज्या नकारात्मक गोष्टी बोलत राहता, चेतन मनाद्वारे ज्या नकारात्मक गोष्टी व्यक्त करत राहता, त्या सर्व गोष्टी अचेतन मन स्वीकारते. उदाहरणार्थ, मी हे करूच शकत नाही, मला संधीच मिळत नाही, मला हे जमणारच नाही, मी अपयशी होतो. अशा प्रकारच्या सूचना जेव्हा तुमचे कॉन्शियस माइंड सबकॉन्शियस माइंडला देते तेव्हा हे सर्व सूचना तुमच्या अचेतन मनामध्ये, सबकॉन्शियस माइंडमध्ये रुजले जातात आणि अचेतन मनाला निवड करता येत नाही. तुमचे कॉन्शियस माइंड जे काही आदेश देते त्याचे पालन अचेतन मन करते. मग जेव्हा तुम्ही नकारात्मक अफर्मेशन देता तेव्हा कॉन्शियस माइंडने दिलेल्या आदेशाचे पालन करणे हे अचेतन मनाचे, सबकॉन्शियस माइंडचे कार्य सबकॉन्शियस माइंड सुरू करते, त्यानुसार त्याला प्रतिसाद देते.
व तुमच्या ज्या काही मागण्या आहेत, तुमचे जे काही अफर्मेशन आहेत ते पूर्ण करण्याचे काम हे सबकॉन्शियस माइंड चालू करते. आता नकारात्मक सतत बोलल्यामुळे, नकारात्मक स्वयंसूचनांमुळे काय होतं की तुमच्या जीवनामध्ये दीर्घकाळ टिकतील अशा यातना येते. अपयश, दुःख, आजारपण हे सर्व तुमच्या जीवनामध्ये वाढते. तुमचं हित कसं होईल याचे मार्ग बंद होतात आणि तुम्ही अहिताकडे जाता. तुमच्या जीवनात अभाव निर्माण होतो, लिमिटेशन्स वाढतात, अयशस्वी तुम्ही होता. हे सर्व केवळ तुमच्या या नकारात्मक स्वयंसूचनांमुळे, अफर्मेशनमुळे तुम्ही तुमच्या जीवनात आमंत्रित करता. आणि तुम्ही हे नकारात्मक स्वयंसूचना जेव्हा करता तेव्हा तुमच्यातलं जी काही हुशारी आहे, चातुर्य आहे, शहाणपण आहे किंवा तुमची जी बुद्धिमत्ता आहे ना, ती तुम्ही नाकारता आणि तुम्ही अपयशाच्या दिशेने वाटचाल करता. आता मला तुम्ही हे कमेंट करून कळवा की तुम्ही तुमच्या मनाला, अचेतन मनाला कशा प्रकारचे अफर्मेशन्स देता. सकारात्मक देता की नकारात्मक देता, हे कमेंट करून तुम्ही मला नक्की कळवा. सकारात्मक व नकारात्मक स्वयंसूचना यावरून तुम्हाला हे समजलंच असेल की तुमचे चेतन मन, कॉन्शियस माइंड हे दारावरच्या चौकीदाराप्रमाणे कार्य करते. तुमचे चेतन मन ज्या गोष्टींना अचेतन मनाकडे पाठवते, अचेतन मनामध्ये त्या सर्व गोष्टी तशाच्या तशा रुजतात. त्यामुळे हे लक्षात घ्या की तुमच्या कॉन्शियस माइंडने, चेतन मनाने तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर चुकीच्या गोष्टींची छाप पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या चेतन मनाने अशा सूचना अवचेतन मनाकडे पाठवल्या पाहिजे, अचेतन मनाकडे पाठवल्या पाहिजे की ज्यामुळे तुमचा फायदा होईल, तुमची प्रगती होईल. आता दुसरा मुद्दा आहे की हे अफर्मेशन का करावे, स्वयंसूचना का द्याव्यात. सूचनांमध्ये प्रचंड शक्ती असते. जेव्हा आपण सूचनांचा मानसिक दृष्ट्या स्वीकार करतो व त्यांना भावनांची जोड देतो तेव्हा विश्वास ठेवा, आपल्याला जे जे काही पाहिजे ते मिळवण्यात आपण यशस्वी होऊ शकतो. दुसरा याचा फायदा असा आहे की स्वतःवर कंट्रोल ठेवण्यासाठी, स्वतःला नियंत्रित करण्यासाठी, स्वतःला शिस्त लावण्यासाठी हे अफर्मेशन खूप मोलाचे कार्य करते. आपण जेव्हा जन्माला आलो त्या क्षणापासून बाह्य जगाने किंवा इतर लोकांनी आपल्यावर सूचनांचा भडीमार केला. त्यातल्या बऱ्याचशा सूचना ह्या नकारात्मक होत्या. तू हे करूच शकत नाही, तुला हे जमणारच नाही वगैरे. त्या सूचना आपण ऐकल्या, आपल्या अचेतन मनाने त्या स्वीकारल्या, कारण त्यांना नाकारायचं कसं हे आपल्याला माहीत नव्हतं. जेव्हा त्या अचेतन मनाने स्वीकारल्या तेव्हा पुढे त्या अचेतन मनानेही स्वीकारल्यानंतर त्या दृष्टीने आपण पुढे पुढे जाऊ लागतो. त्या सूचना खऱ्या करण्याच्या दृष्टीने हे अचेतन मन कार्य करू लागते आणि त्यामध्ये आपलेच नुकसान आहे. म्हणून लक्षात ठेवा, ज्या नकारात्मक स्वयंसूचना, नकारात्मक सूचना आहेत त्यांना आपण सकारात्मक सूचनांमध्ये बदलू शकतो. तुम्ही त्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नकारात्मक स्वयंसूचना सकारात्मक स्वयंसूचनेमध्ये बदलाव्या कशा यावरचा व्हिडिओ जर तुम्हाला पाहिजे असेल तर अफर्मेशन असे मला कमेंटमध्ये लिहून कळवा. आता आपण नकारात्मक स्वयंसूचनांना सकारात्मक स्वयंसूचनांमध्ये का बदलायचं, तर आपल्याला चांगल्या सवयी लागण्यासाठी, आपल्या विकासासाठी, आपल्या प्रगतीसाठी, अशक्य ते शक्य करण्यासाठी. तिसरा मुद्दा आहे स्वयंसूचन कधी व कसे करावे. तुम्हाला जे काही मिळवायचं आहे त्याबद्दलच्या सकारात्मक स्वयंसूचना आधी तुम्ही लिहून काढा. मग एका जागी शांत बसा, शरीर सैल सोडा, मनावरचा ताण कमी करा आणि अगदी शांत व्हा. तुम्हाला जे पाहिजे
त्याबद्दलच्या ज्या स्वयंसूचना तुम्ही लिहिलेल्या आहेत, अफर्मेशन तुम्ही लिहिलेले आहेत, ते पुन्हा पुन्हा रिपीट करा, अगदी भावपूर्ण रीतीने. असे दिवसातून 3 वेळा करा. रात्रीच्या वेळी जेव्हा तुम्ही स्वयंसूचना द्याल तेव्हा अगदी झोपण्यापूर्वी द्या, की स्वयंसूचना दिल्यानंतर तुम्ही झोपाल, त्यामुळे तुम्हाला त्याचा जास्त फायदा होईल. एक लक्षात घ्या की तुमचे अचेतन मन तुमच्याशी वाद नाही घालणार. तुमच्या चेतन मनाकडनं ज्या गोष्टी अचेतन मनाकडे येतील ते सर्व काही अचेतन मन स्वीकारेल आणि त्या खऱ्या व्हाव्यात यासाठी प्रयत्न करेल. म्हणून तुमच्या चेतन मनाने योग्य अशा गोष्टीच अचेतन मनाकडे पाठवल्या पाहिजेत. निवड तुमची आहे. जर तुम्हाला निवड करायची आहे तर ती आनंदाची करा, चांगल्या आरोग्याची करा, सहकार्याची करा, चांगले बनण्याची करा. चेतन मनाने जर अशा पद्धतीने स्वयंसूचन दिले आणि विचार दिला तर अचेतन मनही त्या दृष्टीनेच प्रयत्न करेल. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. शेवटच्या 2 ओळी फक्त तुमच्यासाठी. प्रत्येकात आहे काहीतरी खास, म्हणूनच जगण्याची आहे आस, म्हणूनच जगण्याची असावी आस. धन्यवाद.